नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा हवामान अंदाज 6, 7, 8 जानेवारी 2024 या तारखेचा। तर या तारखेपासून वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये वादळी पावसाचा जोर, मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसेच जोरदार वाऱ्यासह गारपीट पावसाचा जोर देखील या तारखेपासून महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 6, 7, 8 जानेवारी 2024 या तारखेपासून वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे। तर या बदलत्या वातावरणामुळे दक्षिण भारत, पूर्व भारतासह महाराष्ट्रातही वादळी पावसाचा जोर, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे। तर तसे गारपीटचा अंदाज देखील असणार आहे। तर भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या परिसरावर वाऱ्याची चक्राकार स्थिती सक्रिय असून मिनिकॉय आणि मालदीवच्या आसपासच्या भागातही वाऱ्याची चक्राकार स्थिती सक्रिय असणार आहे। त्यामुळे साहजिकच 6, 7, 8 जानेवारी 2024 या तारखेला दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ, कर्नाटक येथे जोरदार वादळी पाऊस आणि गारपीटचा अंदाज राहील। तसे चेन्नई, नेल्लोर, बेंगळुरू, बल्लारी हलका पाऊस या भागात राहील। भारताच्या पूर्व भागाकडे विशाखापट्टणम, जगदलपूर, कांतामल, भुवनेश्वर, धानबाद इथे ठिकठिकाणी वादळी पावसाचा जोर, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये वादळी पावसाचा जोर असून ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज देखील 6, 7, 8 जानेवारी 2024 या तारखेला बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणाकडे पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागात जोरदार राहील, जसे बंडा, सावंतवाडी, औरस, वेंगुर्ला, महापण, कुडल, पोईपकासल इथे जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील। कुडगाव, कडेगाव, पटेगाव, कणकवली, पोंडा, राधानगरी या भागात बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। अंबोली, चांदगड, रामगड, बेडशी, कानकुंबी, दामणे, भाची, बेळगाव, राणाकुंडे या भागात बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। बिचुलियम, अंजुनियम, वालपोई, तिक्सा, अलगोटे, कास्टल रॉक, रामणगागरा, मडगाव, कुसकोडे, रिवणा, जागवे इथे हलका मध्यम पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या भागात राहील। आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। बडापेट, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण हलका मध्यम वादळी पाऊस राहील। लांजा, बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, माखनजन गारपीटचा अंदाज या भागात राहील। राजापूर, रेपटणला बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाचा अंदाजा मध्यम हलका राहील। आणि कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर, खारेपटण, गगनबावडा इथे हलका मध्यम पाऊस राहील। राधानगरी, बिद्री, मुरगुड, निपाणी, जैनवाडी, कागल, कोल्हापूर, जोतबेल, किनीकोडाली या भागात हलका मध्यम वादळी पाऊस आणि गारपीटचा अंदाज राहील। गारगोटी, निपाणी, मालजाटी तसेच अजरा, नेसाडी, अडदाला हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पश्चिमेकडे जोर कमी राहील। सांगली, शिरोळ, अष्टा लगतचा परिसर, तासगाव इकडे हलका मध्यम राहील, जोरदार वारे वाहतील। तर जबरदस्त पावसाची शक्यता आहे। मालगाव, डेसिंग, कोची, नागज, दागलपूर, बिलरजत, कानामडी, अडाली, तिलसंग, अतनी, मंगसोळी, कुडाची आसपासच्या बहुतांश ठिकाणी जबरदस्त गारपीटचा अंदाज सांगली जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे। आणि सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर राहील। गेडी, चिंके, सांगोळे तसेच मंगळवेढा, मारवाडे, पंढरपूर, मौद, बुद्रुक, तिगाची इथे जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीटचा अंदाज राहील। कुरुबेलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, वडकरी, अलूर, वडोला, तांदवळी, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बार्शी या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील। वैरभंग, पाणेगाव, बार्शी, परंडा, कोंडे, सेल्सियस, करमाळा इथे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सातारा जिल्ह्याकडे निंदाल, देववाडी, औंध, पुसवली, मायणी,
विटा, कराड, कडेगाव, नरसिंहपूर, रामपूर, पलूस, तासगाव हलक्या पावसाचा अंदाज आहे। उडाले, मेढा, कोयना, पटण, अरळ, आरवाडे इथे हलका मध्यम राहील। सातारा, कोरेगाव, देवरा, अद्राकी, लोणार, बोर, शिरवळ, महाबळेश्वरला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। जेजुरी, मारगाव, सासवड, पुणे इथे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच लवासा, जिटे आणि रायगड जिल्ह्याचा परिसर, खोपोली, कसमतले हलक्या सरींचा अंदाज राहील। कोकण विभागाकडे ढगाळ स्थिती राहील, हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्यातही खरपडा, वणी, त्र्यंबक आसपासचा परिसर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। आणि नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, बॅड आणि नंदुरबारला हलक्या सरींचा अंदाज राहील। धुळे जिल्ह्यात ढगाळ स्थिती राहील। जळगाव जिल्ह्याकडे उत्तरेकडे ढगाळ वातावरण राहील। पावसाचा अंदाजा जामनेर, भोर आणि सिल्लोड, अनवा, अजंठा या भागात राहील। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये सनवासी, पिंपरी आणि लिंबे, जळगाव, गंगापूर, धाकेपाल, देगाव, पैठण या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्यातही बीड, गेवराई, भालगाव, जांभळी, करिकम तसेच येलम, चौसाला मध्यम हलका पाऊस आणि तसेच गारपीटचा अंदाज देखील वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। धाराशिवच्या बहुतांश ठिकाणी राहील। धाराशिव, कामेगाव, बेंबळी, तुळजापूर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। वैरभंग, पाणेगाव, बार्शी आणि कळंब, मासा, तारकेडभूम इथे बऱ्याच ठिकाणी गारपीट पावसाचा अंदाज राहील। लातूर जिल्ह्याकडे लातूर, घाटेगाव, खोंड, औसा, मुरुड इथे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। उदगीर, मुरकी, रावणकोला, देगलूर, रुद्र, मुखेड, कवठा, नरशी इथे हलक्या पावसाचा अंदाज आहे। नांदेड भागाला या जिल्ह्याकडे वसमत, अद्रापूर, तमसा, हिमायतनगर, आडगाव, डाकणी, मोरचुंदी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। परभणी, जरी, बुरी, जिंतूर, पाथरी, मांजलगाव या भागातही गारपीटचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्यातही या पावसाचा अंदाज राहील। वाशिम, हिंगोली आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाशिम तसेच परतूर, महसूल, मंगळुरू, करजना, हलक्या पावसाचा अंदाज आहे। बुलढाणा जिल्ह्याकडे रिसोद, लोणार, जैतपूर तसेच मेहकरलाही हलक्या सरींचा अंदाज राहील। बुलढाणा, पिंपरी गवली, मोटाला, दिघी, नांदुर्णा, आडोलबुद्रुक, जळगाव, जामोद हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्याकडे अकोट, हिरवाखेड, आलेवाडी, जळगाव, जामोद, आडोलबुद्रुक हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील। अकोला, अमरावती इकडे ढगाळ स्थिती राहून ठिकठिकाणी गारपीट पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, नेर, लाटखेड, धारवा तसेच डिग्रस, पुसद, खंडाळा या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह राहील। चंद्रपूर तसेच भद्रावती, राजुरा, बल्लापूर, गजवाली इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच वर्धा, गोंदिया, नागपूर, भंडारा आसपासचा परिसर, गडचिरोली इकडे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा बघायला मिळणार आहे 6, 7, 8 जानेवारी 2024 या तारखेला। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।